हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते. आज ना मला चॉकलेट मोदकच्या ऑर्डर आल्या होत्या. त्याचसोबत आज मी आमच्या बाप्पांसाठीही चॉकलेट मोदक बनवणार होते यातच. तर इथं मी 400 ग्रॅम हे डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे. जे ब्लॅक कलरचं आहे ते डार्क कंपाऊंड आहे आणि जे 100 ग्रॅम मी मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे, जे मी आता बघा चाकूच्या साह्याने बारीक चॉप करत आहे, ते मिल्क कंपाऊंड आहे. तर दोन्ही आपण व्यवस्थित बारीक चॉप करून घ्यायचं आहे. जर बारीक चॉप केलं तर व्यवस्थित ते मेल्ट होतं. आता डबल बॉईल मेथडने आपण हे चॉकलेट मेल्ट करणार आहोत. पातेल्यात गरम पाणी मी इथं बॉईल केलेलं आहे आणि वरती त्याच्यावर बसेल असं भांडं ठेवायचं आहे. याच्यामध्ये आपले हे बारीक चॉप केलेले चॉकलेट टाकून घ्यायचे आहेत. भांड्याला जास्त हीट लागली नाही पाहिजे म्हणून मी मीडियम साईज गॅसची फ्लेम ठेवलेली आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपण आता हे चॉकलेट मी मेल्ट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि इथं मी आता आपल्याला चॉकलेट आल्मंड मोदक बनवणार आहोत. त्यासाठी मी बदाम रोस्ट करून घेतले, ते जाडे भरडे असे बारीक करून घेतलेलं आहे. इथं आपल्याला आता मोदकाचा सिलिकॉन मोल्डमध्ये बघा असं माझ्याकडं मोल्ड आहे. सिलिकॉनचंच वापरा, याच्यामध्ये इझिली आपले हे मोदक निघले जातात. तर याच्यामध्ये पायपिंग बॅगमध्ये मी मेल्टेड चॉकलेट भरून घेतलं आणि ते फिल करून घेतलेलं आहे. आणि टॅप करायचं आहे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित आपले जे चॉकलेट भरले ना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये फिल होईल. आणि नंतर बघा जे आपण बदाम जाडे भरडे बारीक केलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. एकदम मस्त हे चॉकलेट मोदक लागतात. तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही सहज इझिली हे घरी करू शकता. मी पूर्ण डिटेल अशी ही रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आता परत मी काय केलेलं आहे, याच्यावरनं आपण जे मेल्टेड चॉकलेट आहे ते परत आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं आहे. आता बघा माझ्या पायपिंग बॅगमध्ये जे चॉकलेट राहिले ना ते घट्ट व्हायला लागलेलं होतं. म्हणून तुम्ही काय करा, ते पातेल्यावर तसंच मेल्टेड चॉकलेटचं भांडे ते तसंच ठेवा. त्यातनंच लागेल असं चॉकलेट पायपिंग बॅगमध्ये भरा आणि नंतर अशा पद्धतीने फिल करा. आता हे पूर्ण मी फिल करून घेणार आहे वरतून अशा पद्धतीने. तर मस्त अशी ही चॉकलेट मोदकची आपले रेसिपी होणार आहे. माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वेगवेगळ्या केकच्या डिझाईन्स तुम्हाला बघायला भेटतील. तर टॅप केल्यानंतर 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं मी आणि फ्रीजमधनं 15 मिनटानंतर बाहेर काढलं. बघा मस्त असे शायनी आपले हे मोदक तयार झालेले आहेत. हे बघा खूपच सुंदर. तुम्हीही इझिली हे घरी बनवू शकता. तर हे मोदक मी आता भरपूर सारे मला अशा मोदकाच्या ऑर्डर होत्या. मी बनवून घेतलेले होते हे मोदक आणि आमच्या बाप्पांसाठीही मी हे मोदक त्यातच मी बनवले. तर आता हे मोदक कसे पॅक करायचे तुम्हाला सांगते. जे आपल्या मावा केकचे कंटेनर आहेत त्याच्यामध्येच मी पॅक करून दिलेले आहेत. तर खाली बटर पेपर टाकला आणि वरती हे मोदक ठेवले. याच्यावरती मी गोल्डन फ्लेक्स असतात ते लावून घेतले, थोडेसे छान आणि ॲट्रॅक्टिव्ह मोदक दिसावे म्हणून. आणि अशा पद्धतीने पॅक करून तुम्ही हे कस्टमरला देऊ शकता. आजच्या चॉकलेट मोदकची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.